कोल्हापूरच्या दंगलीवरून आता जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। कोल्हापूरमधल्या दंगलीचा मास्टरमाइंड कोण असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि त्यातच भाजप आमदार यांनी केलेल्या मागणीवरून ठाकरे गट आक्रमक झालाय। नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। कोल्हापूर शहरात आज तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। शिवराज्याभिषेक दिनी काही समाजकंटकांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आले होते, त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारपासूनच आक्रमक भूमिका घेत कोल्हापूर बंदची हाक दिली। एकीकडे कोल्हापुरात धुमश्चक्री उडालेली असतानाच आता या मुद्द्यावरून राजकारणाचाही भडका उडालाय। भाजप आमदार नितेश राणेंनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रकरणी नितेश राणेंनी धक्कादायक मागणी केली आहे। 2004 ला महाराष्ट्रामध्ये दंगल झाली पाहिजे हे कोणी सांगितलेलं? त्या उद्धव ठाकरेंची या नार्को टेस्ट करा, मी परत मागणी करतोय। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगलीच्या मागे उद्धव ठाकरे मास्टरमाइंड आहे का याबद्दल खरंच चौकशी झाली पाहिजे। नितेश राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधल्यानं ठाकरे गटाचा तिळपापड झाला। माध्यमांचा फोकस आपल्यावर राहावा यासाठी नितेश राणे बेफाम आरोप करत असल्याचा टोला ठाकरे गटाकडून लगावण्यात आला। कोल्हापूरमध्ये निर्माण झालेला तणाव लवकरच निवळून शहर पूर्वपदावर आणणं गरजेचं आहे। त्यामुळे आता सगळ्याच राजकीय नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर लवकरात लवकर शांतता निर्माण होण्यास मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।